तर नाशिकच्या मनमाडला सुद्धा पावसानं अक्षरशः झोडपून काढले। वादळी वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडून गेलेले आहेत। नाशिकच्या मनमाड परिसरामध्ये काल झालेल्या पावसानं मनमाड परिसरातील बेडगर वस्तीवरती घराचे पत्रे आणि संसारोपयोगी वस्तू वादळी वाऱ्यानं उडून गेल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। असं असलं तरी सुद्धा काही ठिकाणी झाडांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। झाडं उन्मळून पडलेली आहेत आणि या घटनांप्रमाणेच मनमाड नांदगाव परिसरातल्या मोठ्या प्रमाणावरती परिसरातलं नुकसान झाल्याची माहिती आहे। असं संकट आलं आमचे लेकरं बाळ वाचले, आमची देवाची कृपा त्याच्यामुळे आमचं लय देवानी संकट टाळलं। पांडुरंगा विठ्ठला आमच्यावर काहीतरी विठ्ठलाची कृपा असल्यामुळं आमचे नातू पंतू आमचे भाऊ भाऊजाई सुनामुला वाचले। पांडुरंगा नाही तर असं संकट देवा हे टाळणं शक्य नव्हतं। जरा पत्रेवर उडून गेले ना, ते त्यांचे एक जाळी घालून सगळे एक जागा दाबून बसले, पण ते मग मागून त्यांना ते पत्रे उडाले, एक पत्रा खाली पडला त्यांच्या पायाजवळ, त्यांना काही धक्का न लागता ते बाहेर पळाले म्हणून दुसऱ्याच्या घरी ते गेले तिकडे। त्यांचं खूप नुकसान झालंय, जीव वाचवला फक्त त्यांनी, जीव वाचवला तेवढ्या पावसामध्ये वादळामध्ये ते बाहेर गेले, त्यांना काही दिवसांना त्यांच्या वादळामध्ये ते तेवढे गेले तर ते नुसते जाळी घालून असे ठोंगाच न्याला त्यांनी तिकडे, असं झालं।